नमस्कार. सध्या मी कोटमोड या गावामध्ये आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुण्यामध्ये येत आहेत. काय या भागामध्ये कशी काय पसंती असेल, कोणता उमेदवार निवडून देणार आहेत, कसं वातावरण असेल हे आपण आता सध्या पाहतोय. कोटमोड या गावामध्ये मी सध्या उभा आहे. माझ्यासमोर एक तरुण आहे. दादा, नाव काय तुझं? योगेश येळते, गाव कोणतं आहे? कोटमाडे. बरं, काय करतो सध्या? कॉलेज कॉलेजला किती काय? SY BA. कुठे, जुन्नरमध्येच का? नाही, पुण्याला. पुण्याला. बरं, पुण्यामध्ये आहे. मला एक सांग, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुण्यामध्ये आहेत. देवराम लांडे यांचे सून माई लांडे इच्छुक आहे, सुनीता बोराडे इच्छुक आहेत, अजून इतर महिला इच्छुक असतील. काय वाटते, कसा पसंतीचा चेहरा कोण दिसेल आणि माहीत आहे लांडे. का बरं? ते उच्च शिक्षक आहेत, त्यांचं शिक्षण चांगलं आहे आणि त्यांचे सासरे देवराम लांडे साहेब ते पण गावोगावी फिरतात. कोणाचं काही हो नाही, ॲक्सिडेंट हो, कोणाला गरज वाटली ते उभे राहतात. बरं, आपल्या भागामध्ये इतर पुढारी आहेत, येत नाहीत का? नाहीत, प्रचाराला येतात, निवडणूक आली का 2-4 दिवस, परत येते नाही. काय वाटतं, एक तू आता तरुण आहे, माईताई लांडे या निवडणुकीमध्ये इच्छुक आहे, कसं पाहतो त्यांच्याकडं? ते चांगल्या प्रमाणे कामं करतात. हं. म्हणजे सगळ्या नाही का, म्हणजे अशा महिलाचा कार्यक्रम असो किंवा ते कोणाचे काय असो, ते उभे असतात. म्हणजे देवराम लांडे यांच्या पावलावर पाऊल ठेवून ते काम करतील असं तुला वाटतं? हो. एकंदरीत आता जर पाहिलं तर आता सुनीता बोराडे देखील समोरून इच्छुक आहेत. कसं पाहतो त्यांच्याकडं? तुमच्या भागामध्ये त्यांचं काम आहे का आणि येतात का कधी? नाही, त्यांचं आमच्या गावामध्ये काही काम नाही झालेलं हं. आणि त्यांना ओळखत नाही. काय वाटतं की एक तगडं आव्हान असं निर्माण होईल का यांच्या लढतीमध्ये? चुरशीची लढत होईल? नाही, माहीत आहे लांडे. माहीताई लांडेच. हो. बरं, मला आता एक सांग, आता एक उच्च शिक्षित तरुण आहे तू, काय अपेक्षा असेल समजा आता ह्या निवडणुकीमध्ये एक तगडं तर आव्हान होईलच समजा, काय वाटतं एक अपेक्षा काय करशील तू यांच्याकडून, काय अपेक्षा असेल? काय नाही, फक्त नाही का व्यवस्थित सगळे नाही का, म्हणजे कामं बिमं वगैरे व्यवस्थित करा. बरं, आता मला एक सांगा, शेवटचं मी तुम्हाला एक विचारतो की कोणता पसंतीचा चेहरा तुमचा कोणता आणि पाठिंबा कोणाला असेल? माहीत आहे लांडे.